ही एक पिका होते. महाराज म्हणतात अरे आम्ही म्हणून तुला किंमत आहे म्हणून शोभ मिले एला सोडी एक एक. महाराज खरं सांगू, परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना किती जरी ज्ञानी असला पण जर अहंकार जर जीवनामध्ये जर आला तर त्या ज्ञानाला झिरो किंमत आहे. एक मिनिट तुम्हाला विचारतो, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ज्ञानाची, तुम्ही बोला कारण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त कीर्तन ऐकलेले माणसं आहेत, चांगले चांगले कीर्तनकार तुम्ही भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. पण एकदा भगवंताची प्राप्ती झाली की ज्ञान गरजेचं आहे का? नाही कळलं तुम्हाला? सोपं उदाहरण सांगतो, खेड्यातलं उदाहरण सांगतो. नांगरचं कळतो तुम्हाला? शेतामध्ये नांगर वाक्यावर एक जण पहिले लोक जे होते ना, जुने लोक, मालकाच्या घरी जर काम करायचं म्हटलं तो लवकर, तर मालकाला काय करायचे? मारायची. मालकाला घाबरायची. आता मालकाला घाबरावं लागतं. परिस्थिती तशी झाली, अरे नाही तुझ्याकडे नोकरीचं सदा मालकाला घाबरावं लागतं. पहिले इमानी इतबारी लोक राहायचे, इमानदार राहायचे. तो आपला सगळे पाटे 5 वाजता नांगर घेतला, नांगर हाकता त्याच्या पायामध्ये 9-9:15 दरम्यान काटा मोडल्यानंतर किती आनंद होतो? काटा पडतो येड्या बाबडीचा काटा. कारण महाराष्ट्रात एक असं पीक आहे ना, पंढरपूरच्या वाटाला नाही, आमच्या वाटाला चला काटाचे काटे जसे काय करतो तुझी वाटच आहे. हो, तो पायात काटा बसल्यानंतर किती आनंद होतो? तो काटा पायात घुसल्यानंतर आई केलं. पण पहिले इमानी लोक त्याने काय केलं? काटा काढायचा म्हटलं तर टाइम जाणार आणि मालकाचं जे काम करतोय आपण त्याच्यामध्ये वेळ जाईल म्हणून त्याने काय केलं? पायाचा रगडला, तो काटा खुडला. तसंच लंगडत आपण नांगर हाकला. न्याहारीची वेळ झाली, वरून न्याहारी आली, न्याहारी खायची म्हणून नांगर सोडला. पण त्याने विचार केला न्याहारीच्या टाइमामध्ये आपण काटा काढा. पण काटा काढण्यासाठी त्याने काय केलं? दुसरा काटा, कारण काट्याने काय केलं पाहिजे? लोकांना चांगलं माहिती काट्याने काटा कसं काढावा. पायातला म्हणतोय मी, तुम्हाला काय वाटतं? बरोबर, काट्याने काटा काढायचा म्हणून त्याने दुसरा काटा एका बाबडीचा घेतल्यानंतर काटा काढायला लागला. हे काय दृष्टांत मार्मिक आहे, दृष्टांत साधा आहे पण मार्मिक आहे. काट्याने काटा काढला आणि काट्याने काटा काढल्याच्या नंतर जो पायात घुसलेला काटा होता ना, तो बाहेर आला. त्याला हातामध्ये घेतलं, तोंडला काय काट्या? अय काट्या, लय त्रास दिला, 2 तास माझ्या पायामध्ये बसला होता, तुला मी जिवंत सोडणार नाही. खाली एक दगड घेतला, हातात एक दगड घेतला, त्याच्यावरती तो काटा ठेवला आणि त्याचा काय केला? खेचला, काटपीट केलं. आणि ज्या काट्याने काटा काढला होता ना दुसऱ्या काट्याने, त्या काट्याला मला काय काढायचं? 2 तासाच्या भेदात तुम्ही क्षणार्धामध्ये माझ्या लक्षात येत्या, तुम्हाला मी जन्मभर विसरणार नाही. म्हणून तो काटा घेतला आणि खिशात टाकला. काय केलं? खिशात ठेवला. नंतर न्याहारी वगैरे केली, नांगर हाकला, दुपारची वेळ झाली, नांगर सोडला, घरी आला. घरी आल्याच्या नंतर बैल सोडबांध केली, पाणी वगैरे पाजले, गारा वगैरे टाकला, घरामध्ये आला, जेवण वगैरे केलं. आता थकलेले माणसं, दमलेले माणसं, रागलेले शिनलेले माणसं बसल्या बसल्या काय करतात? बरोबर, झोपी जातात. नाही का नाही? ते आपल्या बसल्या बसल्या झोपी जायला लागलं, पेंगायला लागलं, मग त्याने आतून टाकलं, त्याच्या मंडळीने आपलं ते झोपलं. पण एका कुशीवरती होता म्हणून बरं होतं. आता लोक कुस बदलतात की नाही झोपेत? कुसच काय घेऊन बसले घरच्या घरवरती. डोक्याला उशी असली कधी सगळे पहिलीचा पायाला अरे कुशी, म्हणजे त्याने आपलं एक कुशीवरती होता म्हणून ठीक होतं. ज्या वेळेस त्याने दुसरी कुस बदलली त्यावेळेस असा सरळ काटा होता ना, तो असा आडवा झाला, डायरेक्ट साठी घुसला. आई 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 छातीत घुसल्याबरोबर बायका लेकरं बाळ उठले. काय झालं? काय
हात चालला. शेवटी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं 12 टाक्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि मग काटा निघेल. किती? मग जर ऑपरेशन केलं तरच काटा निघाला नाही, यांचा काटा निघाला. कळलं उद्या सगळं. मग घरचे माणसं काय म्हणतील? काटा राहू दे म्हणतील का? मला 12 टाक्याचं ऑपरेशन. आता मी काय करू का? पायात मोडलेला काटा आणि छातीत मोडलेला काटा. पायात मोडलेला काटा हा चांगला होता की छातीत मोडलेला काटा हा चांगला होता? पायात मोडलेला काटा चांगला होता ना? पायात मोडलेला जर काटा चांगला होता तर राहू द्यायचं होतं 4 वर्ष. अरे ऐका, पायात मोडलेला काटा हाही त्रासदायक आणि छातीत मोडलेला काटा हाही त्रास. आता नीट ऐका बरं का, माझा सिद्धांत काय? पायात मोडलेला काटा हा अज्ञानाचा काटा आणि छातीत मोडलेला काटा हा ज्ञानाचा काटा. अज्ञानाच्या काट्याने ज्ञानाच्या काट्याने अज्ञानाचा काटा काढला आणि अज्ञानाचा काटा जसा त्याचा चुरा केला, ठेचून काढला, तसा ज्ञानाच्याही काट्याचा चुरा केला पाहिजे. त्यावेळेस भगवंताची प्राप्ती होईल. अहंकाराचा काटा जीवनामध्ये येऊ देऊ नका, तरच महाराज भगवंताची प्राप्ती होते. म्हणून महाराज म्हणतात शोभविले एरळीला. कारण जर आपल्याला ज्ञानाचा काटा जर भगवंताच्या पर्यंत आला तर महाराज ती प्राप्ती स्थिती प्राप्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात एकमेकांची शोभा आहे, एकमेकाबद्दल आहे. देवामुळे जशी भक्ताला किंमत तशी भक्तामुळे देवाला किंमत. मग भक्तामुळे देवाला काय प्राप्त होतं त्याचं वर्णन अभंगाच्या पुढे करणार. कोरोनाचा काळ गेला तरी तो आम्हाला इथं ठेवलं असं काही नाही ना. सगळ्यांनी हातावरती का आनंद घ्यायचा महाराज. या आनंदाशिवाय त्या आनंदाशी नाही जोडा. सांगता गोष्टी लागत आनंद प्राप्त करा.
भक्ता विन देवा कैसे रूप घडे शिवा शोभे हिरा सोने एके ठाई हिरा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मला म्हणतात भक्ताशिवाय तो देवाला दोन गोष्टी प्राप्त होत नाहीत, रूप आणि शिवा. परमात्मा हा निर्गुण निराकार, पण त्या परमात्म्याला आकाराला आणलं. आलाशे आकारा किंवा आणीला रूपाबळे करुणी खडे आणि त्या परमात्मा निर्गुण निराकारात नाही, त्याला रंगही नाही. आणि त्या परमात्म्याला म्हणतात रंग नाही रूप नाही माझी बळाचाया, रंग नाही रूप नाही माझी बळाचाया. भक्तासाठी परमात्मा आकाराला आला म्हणजे रूप प्राप्त झालं तर ते भक्तामुळे. एक मिनिट तुम्हाला विचार, जर भक्ताच नसेल, नीट आहे का, भक्ताच नसेल तर देवाला कोण विचारणार? बरं, आज पुजारी बाबा नसेल तर देवाची परिस्थिती आज अशी असती. काय होतं कळतं ना तुम्हाला? देव असा नटून थटून बसलेला असतात, नटून थटून बसलेला असतात. भक्त आहे म्हणून देवाला किंमत. म्हणजे एक मिनिट आहे का, देव आहे म्हणून आपल्याला किंमत. आणि तो जर नसता आपली उत्पत्ती झाली कुठून आली असती? मग देवाने विजास करायची नाही, भक्ताने विजास करायची नाही. भक्तामुळे देवाला दोन गोष्टी प्राप्त होतात, तर ते रूप प्राप्त होतं आणि दुसरी सेवा प्राप्त होतं. मला तुम्ही आम्ही सेवा करतो, देवाची सेवा करतो. कशाला सेवा म्हणतात बाबा? आपण सेवा कशाला म्हणतो? देवाला 50 रुपयाचा हार घातला म्हणजे सेवा आहे का? गंध लावला म्हणजे सेवा आहे का? सगळे सगळे स्नान घातलं म्हणजे सेवा आहे का? याला सेवा म्हणत नाही. याला काय म्हणतात? उपचार म्हणतात. उपचार. मी नाही बोलतो, शास्त्राचं प्रमाण घ्या. सेवा धर्म परम भलं योगिना मग गम्य. सेवा फार अवघड आहे. आपण करतो ते उपचार करतो, सेवा करत नाही. सेवा जर केली असेल तर रामायणामध्ये भक्तांनी फक्त कोणी हनुमंतरायाने सेवा, आणि ज्याची केली असेल ते भक्तांनी फक्त प्रभू रामचंद्र. काय सेवा होती? महाराज काही महिने रामाने ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला पाताळामध्ये दिलं, पाताळामध्ये दिल्याच्या नंतर कॅबिनेट मंत्र्यांना कळालं प्रभू रामचंद्र नाही, लक्ष्मणजी नाही, कुठे कुठे कुठे. आणि मग एका कॅबिनेट मंत्र्याकडे गेली, कुणाकडे? हनुमंतराय. हनुमंतराय प्रभुराय लक्ष्मण नाही, कुठे बसले होते? अमुक अमुक चालत गेली, तिथे गेले. तिथं काही प्रभू रामचंद्र नाही, लक्ष्मण नाही. पण हनुमंतराय म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठ, बुद्धी फार भारी महाराज. हनुमंतरायने तिथे ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी एक बारीक असं सूक्ष्म रूप, सूक्ष्म होल पाहिलं. आणि पाहिल्यानंतर हनुमंतरायने विचार केला याच्यातूनच याला पाताळात दिला असेल, म्हणून सूक्ष्म रूप धरी शिण्याने दिखावा. सूक्ष्म रूप धारण केलं आणि हनुमंतरायाने डायरेक्ट पाताळामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाची सभाची मिरवणूक चालू होती. कसा बस बोला उधळायची, कसा बस वाटले एवढं नाही, कशाचे पोरं नाचायचे. आणि महाराज हनुमंतरायाने पाहिलं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला देवीच्या समोर बळी द्यायचे. हनुमंतरायाने विचार केला आपण आता जर गेलो त्यांना सोडायचा प्रयत्न केला तर हे राक्षस जास्त आहे, आपल्याला पकडतील आणि तिसरा नंबर आपल्याला लागेल. तो सगळं घडावं म्हणून ज्या देवीच्या समोर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बळी द्यायचे त्या देवीच्या मंदिरात गेले. आतून दरवाजा असा लावून घेतला, दरवाजा लावून घेतला, मधली कडी लावली, वरचंही हुक लावलं, खालचंही हुक लावलं आणि देवीच्या समोर जाऊन असे उभा राहिले.
आईला म्हटले, आई आयो या आई. आईचे पाय असे लटलट कापायला लागले. आई चांगले कोरे तरी बळी आले ना. हा दशरथ नंदन प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी चांगले कोरे तरी बळी आले ना. हा चांगला मागाला. ती म्हटली, मारुती माझं काहीच म्हणणं नाही, पाहिजे तू त्यांना घेऊन जा. हनुमंताने विचार केला, आपण जर याच्यातून बाहेर गेलो त्यांना घ्यायला गेलो तर ही काय करेल, हळूच पाठीमागच्या दाराने जाईल, राक्षसाच्या कानामध्ये सांगत की हा बाबा आलाय त्यांना घेण्यासाठी. मग हनुमंतरायाने काय केलं, जी देवी बसलेली होती ना, डायरेक्ट देवी उचलली आणि देवाला पाणी घातल्यानंतर स्नान म्हणजे पाणी जाण्याची जी मोरी असते ना, त्या मोरी देवी कोंबली. काय तोंडाकडे देवी कोंबली आणि हनुमंतराय देवीच्या त्या आसनावरती बसली. तेवढ्यामध्ये सवाचे मिरवणूक आली. आल्याच्या नंतर हनुमंतरायाने देवीच्या आवाजामध्ये म्हटले, भक्तांनो. सगळे राक्षस म्हटले, आणि देवी बोलली. देवी बोलली, कळवाई बोलली होती नव्हती 8 वर्षापूर्वी. कळवाई मांडवाची कळवाई या कटायला 5-6 असेल तिने सहज खाल्ली. कारण देवी एकच होती पण काटाच काढली. महाराज देवाला हे लागतंय का? हा त्या देवीच्या समोर हे पाहिजे का? पार्वतीचा अवतार आहे महाराज. आणि पार्वतीच्या अवताराच्या समोर तुम्ही जर कापायला लागले तर देव तुम्हाला खाणार नाही, मग काय तुम्हाला सोडणार आहे का? आणि एका सिलेंडर मध्ये 8 जण सहज मारली. जवळजवळ 500-600 जण गेले. आणि मग देवीला म्हटले, आई त्या आसनावरती बसले आणि त्यांना सांगितलं, भक्तांनो थांबा थांबा थांबा, वाद्य बंद करा, वाद्य बंद करा. हे जे 2 बळी आणलेत ना त्यांना आत पाठवा, मी त्यांचा नाश्ता करते आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पाहिजे. कोण म्हणतंय? हे जागा राहू द्या. हनुमंतराय म्हणतात. आणि मग ते आज सोडायचे. त्याच्या म्हणजे थांबा थांबा थांबा, त्या दोघांना विचारा, या संकटातून तुम्हाला कोणी सोडवणार आहे का? लक्ष्मण नाही सापडणार. फार पंक्चर झाला, त्याची आवाज गेली. तो म्हटलं, मला नाही त्यांना विचारा. मग प्रभू रामचंद्रांना विचारलं, भाऊ तुम्हाला या संकटातून कोणी सोडणार आहे का? प्रभू रामचंद्र म्हटले, हो आई आहे, पण तो वर आहे ना, आम्ही खाली आहे. कोण? त्याचं नाव काय? म्हटले, त्याचं नाव मारुती. हनुमंतरायाच्या डोळ्यातून घडघड असं आले. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला हातमध्ये घेतलं, खांद्यावरती घेतलं आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्राला वरती आणलं. जावो मी पता तरी देवीच्या उपरा राम लक्ष्मण नेले आणले चोरून. सांगा महाराज, अशी सेवा कोण करू शकतं? याला सेवा म्हणतात ना. आपण सेवा नाही, आपण सेवा आहे. खरं सांगा, तुमची आमची सेवा आहे का? अरे तुमच्यावर पुरणपोळी करतात का? पुरणपोळी किती वाईटीची असते? पोळी काय माहिती? पळपट व्हायचा सांगतो. घरी जाऊन पाहिजे तर तुम्ही माप घेऊ बघा. 8x8 9 बाई जर अशिक्षित असली तिची पोळी नाही, तिचा पोळा. पळपटाच्या बाई तवायच्या बाई. खरं सांगा तुम्हाला माता मौल्यांनो, प्रभू रामचंद्राची शपथ आहे, देवाला जो तुम्ही नैवेद्य बनवता तो किती बाई कितीचा असा. देवाला तुम्ही आपण जी पुरणपोळी खाता त्या पुरणपोळीमध्ये साधारण पुरण किती टाका? बरोबर ना? लाडू एवढं 15 ग्रॅम नाही. आपल्याला पुरणपोळी खातो ती एवढा. इथे बाई बोलत तिथे एवढा. आणि देवाच्या नैवेद्यात टाकलं अगोदर वाटायलाच मिळते. बरोबर ना? बरोबर. ऐका आई 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 माझ्याकडे. आपण जे देवाला नैवेद्य बनवतो अशी ताटामध्ये ठेवली. आपण जी आमटी रस्सा सार काय होतं तुमच्याकडे? सारखं आमचं तुमचं बरोबर. कारण आमच्याकडे माणसं मेला जातात. आमटी रस्सा सार आपण खाण्यासाठी किती किती घेतो? वाट्याची पळ्याची. देवाच्या नैवेद्यावर टाकायची होती किती किती पळ्या टाकतात? बरं ती भजी गोडल तुमच्या सातारा भागात त्याला काय म्हणतात? बरोबर ना? आपण खाण्यासाठी किती किती घेतो? 8 ताटा. काय कोणी लयच कुरमुरीत केली तर कढई सुद्धा कापायला लागतो.
तुकडोजी महाराज म्हणतात, अरे मदिनाशी भाव देव मला पाग, देव आशाने पावायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. एवढं सोपं नाही बा. सेवा ही फार अवघड आहे. सेवा धर्म परमो गणगोय योगिना गम्य गम्या. सेवा फार अवघड आहे आणि सेवा ही एकमेव आहे की महाराज यामुळे परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. म्हणून सेवा आणि रूप जर प्राप्त होत असेल तर ते भक्तामुळे प्राप्त होतं. महाराज म्हणतात, भक्ता बिन देवा कैसे रूप घडे सेवा. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, देवा बिन भक्ता कोण देते निष्कामता. निष्कामता जर प्राप्त होत असेल तर ती देवामुळे भक्ताला प्राप्त होतं. आणि हे सांगत असताना महाराज म्हणतात, आई मुलावरती जेवढं प्रेम करते तेवढं भक्त देवावरती आणि देव भक्तावरती अभंग. सोने एके ठाई हिरा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज आई मुलावरती प्रेम करते. कुठपर्यंत? आई मुलावरती प्रेम करते कुठपर्यंत? जाऊ का आता? तुम्ही नका बोलू. आई मुलावरती प्रेम करते हे वाक्य मला पाहिजे. जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आई मुलावरती प्रेम करते. आणि मुलगा मराठी राव सगळं माझ्याकडूनच काढून घ्यायला लागले. सावधान समय आम्ही कधी चौकशी मारणार नाही. आम्हाला कुठावर नाही आता तुम्ही संपूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. जो मुलगा आईवरती प्रेम करतो पर्यंत लग्न होईपर्यंत. म्हणून हा दृष्टांत बरोबर बसत नाही. म्हणून तिथं तुकोबारायांनी काय पाहिली फाटा फोडला आणि फक्त एकच उदाहरण दिलं की आई मुलावरती जेवढं प्रेम करते त्या प्रेमाला गती नाही तेवढं देव भक्तावरती आणि भक्त देवावरती. ज्ञानेश्वर शिवा भगवंताच्या चरणी मायबापांच्या चरणी काळकरी बाळकरी समर्पित करतो. शिवेला पूर्णविराम देतो. असा आजचा माझा दिवस नव्हता. ते कीर्तनाचा आजचं कीर्तन आमचे परमार्थ प्रेमी श्री हरिभक्तीपरायण महान श्री श्री 1008 महामंडलेश्वर ते आणि मी एका दिवशी महामंडलेश्वर
पाठीमागच्या वर्षी जानेवारी 27 जानेवारीला आम्ही दोघे मामुली एकत्र झालो. रामकृष्णानंद सरस्वती रामकृष्ण महाराज यांचा कार्यक्रम होता. पण अडचणी जीवनामध्ये राहतात आणि नेमका आजचा माझा दिवस खाली होता. त्यांनी मला फोन केला, महाराज तुम्ही कुठे आहेत? काही नाही, असं आराम आहे, लेकरा बाळा दे. म्हणजे थांबू नका, आपल्याला देवाने पाठवलंय, चला ड्युटीला चला. चला आपल्याला काय कुठं पण कार्यक्रम करायचा. म्हणलं तिथं जायचं. मी बऱ्याच वर्षापूर्वी कार्यक्रम केलेला आहे. म्हणलं आता काय तिथं जुने माणसं कोण आहे माहिती नाही. मग त्यांनी आपले बाबासाहेब दादा यांचा नंबर दिला आणि मी कोल्ह्याच्या पुढे आल्यानंतर फोन केला, दादा मला पाठवले. ते म्हटले या. तर ते म्हटले असे तुम्ही आहे तसे जा. नाही खरं सांगतो, कारण कसं आहे कधी कधी माहिती नसतं येणारा कसा आहे. तर ज्याचं कीर्तन ऐकलं ते आपल्याला माहिती असतं, पण बदली कीर्तन तुम्हाला सांगू का, स्वतःचं कीर्तन असल्यानंतर आपल्याला सहज कीर्तन करता येतं, टेन्शन नसतं. पण दुसऱ्याच्या जागेवर जायचं म्हटलं तर लोक विचार करतात, हा गाडी मी चालवतो का, ऍक्सिडेंट केले तर नाही ना, त्यांनी मध्ये तो सोडणार नाही ना, असं नको व्हायला. म्हणून पण त्यांनी सांगितलं, त्यांनी मला काही विचारलंच नाही, बिंदास या म्हटले. नॉनस्टॉप इथं आलो. सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. प्रभू रामचंद्रांचं मला वाटतंय जाता एक वाक्य बोलतो मी, की खरंच जर दिवाळी या भारतात होत असेल तर 22 जानेवारीला आपला जो देव होता तो कुठेतरी झोपडीत होता. मी म्हणतो वनवासामध्ये प्रोग्राम चंद्राला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा त्रास केला होता. पण भगवंत कुणाच्याही जर रूपानं होईना भगवंत पाठवतो आणि पाठवल्याच्या नंतर त्याच्या हातून तो कार्य करून घेतो. आपले मोदी साहेबांच्या मुळे मी कशासाठी बोलतो हे, मी कुठल्या पक्षाचा याच्यासाठी बोलत नाही, पण जे तो धाडीला तिथं जायला पाहिजे कोण जायचा त्या व्यक्तीला तिथपर्यंत पाठवलं आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांच्याकडून काम करून घेतलं. भगवंता सगळ्यांना असंच उदंड आयुष्य देऊ. दिवाळी आपली 2024 ची जर पुन्हा असेल तर ती दिवाळी नाही साजरी केली तरी चालेल, पण 22 जानेवारी ही दिवाळी मात्र साजरी करा. कारण प्रभू रामचंद्रांना स्वातंत्र्य प्राप्त होते. स्वातंत्र्य प्राप्त होते ते आपल्यामुळे प्राप्त होते, तोच करून घेतोय. ते फक्त एक काम करायचं, आनंदात आनंद असलेला भगवान परमात्मा तो आपला काय होतोय विराजमान होणार आहे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि त्यासाठी घरावरती पहिलं म्हणजे काय केले पाहिजे, गुढिया तोड रे करीची कथा गाती गाणे गुढिया तोरण्यात लावा. आणि आपण दिवाळीमध्ये जशी दिवे लावतो ना, कमीत कमी एका माणसाने 21 दिवे तरी आपल्या घरामध्ये लावायचे. कमीत कमी 21 दिवे. आणि ज्यांची जशी ऐकत असेल त्यांनी तसं लावलं तर फक्त एक माझी याचकाची एक विनंती आहे, फक्त दिवाळी ही जर साजरी करायची तर ती 22 डिसेंबरला साजरी करा, 22 जानेवारीला साजरी करा. फक्त एवढीच माझी विनंती आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा मायबापाच्या चरणी. आणि ते गायनाच्या म्हातारे माणसं, महाराज काय आवाज आहे. परमार्थ जर टिकून ठेवला असेल तर मुंबईमध्ये तर राम मंदिर आहे. सगळ्या वारकरी बांधवांनी आणि तुमच्या सगळ्या ऐकायला येणार मला काय गोड आवाज आहे यांचा. भगवंतचा काय गोड आवाज आहे. भगवंताची तुम्हाला तुमच्यावर 100% कृपा आहे. कारण गायनाचे चारे चांगले असले ना मग आनंद वाटतो स्वतः गायला. आणि जर गायनाचे चारे जर चांगले नसते ना आपल्याला जाते मुळे हेच मार्ग म्हणत नाही, आपण कुठं उत्तर घेतलंय. आम्ही पण काय बसत नाही, आम्ही जास्त करत नाही. वाजवणारे चांगले, अजून मला तयारी करायची, आज नाही करायचा असं बोलले पाहिजे सगळ्यांनी. आणि ऐकणारे महत्वाचे म्हणजे आबाळे गबाळे नाही. हे ऐकणारे हे आबाळे गबाळे नाही तर हे चांगल्याच ऐकणारे. आणि माझं पण तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले. तुम्हाला तुमच्या पुढं नतमस्तक होऊन
माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. एकदा प्रभू रामचंद्राचं नमस्कार. राजा राम राम रामकृष्ण हरी. आज तिथं दिवसाची सेवा हरिभक्त पारायण मंथ त्यांच्या स्वरूपात होतं का त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं. आता आम्ही थोडं नाव त्यांचं ऐकून होतो.